जादूटोणा, भोंदूगिरी आणि फसवणूक प्रकरणात गेले 7 दिवस पोलीस कोठडीत असणारा मनोहर भोसले आणि त्याच्या 2 साथीदारांना माढा न्यायालयाकडून अखेर दिलासा मिळाला. सरकारी पक्षाकडून मनोहर भोसले आणि त्याच्या सहकाऱ्यांवर संघटित गुन्हेगारीचं वाढीव कलम लावल्यानं पुन्हा पोलीस कोठडी मिळणार अशी चर्चा होती. मात्र न्यायालयानं आरोपीचे वकील हुल्लाळकर यांचं म्हणणं मान्य करत मनोहर भोसले आणि त्याच्या 2 सहकाऱ्यांना 15 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवलंय. कोर्टामध्ये आम्ही युक्तिवाद केला. त्या युक्तिवादाप्रमाणे त्यांनी जो आज एक कलम वाढ केला होता, त्याला संघटित गुन्हेगारी कलम 111 खाली, तो 111 आम्हाला अप्लिकेबल होत नाही असं आम्ही युक्तिवाद कोर्टाला केला आणि काही प्रोग्रेस नाहीये. त्या सगळं ग्राउंड बघून कोर्टाने त्यांनी भरपूर काही ग्राउंडनी आयोगांनी परत पोलीस कस्टडीची मागणी केली होती. पण कोर्टाने आमचा युक्तिवाद मान्य करून त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी करून केल्या. एकंदरीत न्याय व्यवस्थेला आम्ही ज्या बाजू सांगत होतो की या सदर गुन्हा कशा प्रकारे एकदम फ्रॉड्युलंट स्वरूपाचा आहे, त्याच्यानंतर पोलीस फक्त वेगवेगळ्या प्रकारची वाढीव कारणं सांगून आमची जी पोलीस कस्टडी घेण्याचा प्रयत्न होता ते 2 प्रयत्न सक्सेसफुल झाले. परंतु आज रोजी आमच्या युक्तिवादामध्ये आम्ही ज्या गोष्टी मेहरबान कोर्टाला सांगितल्या त्या गोष्टी सगळ्या पटल्यामुळं आणि ह्या गुन्ह्यातला फोलपणा तसेच पोलीस कस्टडी वाढवण्यासाठी ज्या खोट्या प्रकारची कारणं आणत होती समोरासमोर, त्या गोष्टी मेहरबान कोर्टाला पटल्या आणि त्यांनी आज MCR केलेला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.